उन्हाळी वाळवण भाग 21, ज्यामध्ये आपण तांदळाची पांढरी शुभ्र अशी कुरडई बघणार आहोत। ती बनवायला खूप सोपी आहे आणि एकट्याने देखील बनवू शकता। त्यासाठी इथे 3 दिवस तांदूळ भिजवून सुकवून नंतर दळून आणलेले पीठ घेतले। 2 वाटी इथे पीठ घेतलेलं आहे। आता याचा आपल्याला पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे 3 वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे। ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे। नंतर हे सर्व बॅटर तयार करून घ्यायचं। एक पातेलभर एवढं बॅटर तयार झाले। नंतर त्याच पातेल्याने एक पातेलभर एवढं आपल्याला पाणी घ्यायचं जे उकळायला ठेवायचं आहे। चवीनुसार मीठ घातले यामध्ये। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये तयार केलेलं जे तांदळाच्या पिठाचं बॅटर होतं हे सोडत हळूहळू एकसारखं रवीने असं फेटून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे, म्हणजे गुठळी होऊ द्यायची नाही। सर्व मिश्रण फेटत असताना साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात। अगदी लो गॅसवरती शिजवून घ्यायचं। शिजलं कसं हे ओळखायचं। असं झटकल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम ड्रॉपमध्ये पडतं हे बॅटर, किंवा यामध्ये मध्ये काही वस्तू ठेवली तर ती पडत नाही किंवा हाताला चिटकत नाही। नंतर याच्या कापड्यावरती दाखवल्याप्रमाणे कुरड्या घालून घ्यायच्या। कुरड्या घातल्यानंतर एका साईडने सुकल्यानंतर लगेच काढायच्या आणि दुसऱ्या बाजूने पलटी करून 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे, म्हणजे वर्षभर टिकतील। वाळल्यानंतर पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या तुम्ही बघू शकता, ज्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूया वाळवणाच्या साध्या सोप्या आणि प्रत्येकाला बनवता येतील अशा नवीन रेसिपीसोबत।